घेवड्याच्या शेंगाची आपण भाजी बनवणार आहे, तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। अगदी टेस्टी आणि चवीला पण अप्रतिम अशी लागणारी ही भाजी आहे। आता ह्याच्यामध्ये काही निबार पण शेंगा असतात। आता त्याचे फक्त दाणे घ्यायचे आणि बाकी कवळ्या शेंगा तोडून घ्यायच्या। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले मनापासून स्वागत। आता घेवड्याची भाजी बनवण्यासाठी एवढं साहित्य लागतं। गॅसवर कढई ठेवायची, गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि त्यामध्ये आपण तेलाचे किटलीमध्ये जो चमचा वापरतो ना मोठा, तो 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। त्यामध्ये आता तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे तडतडले की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची। आलं लसणाची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे। त्याचा थोडासा कलर असा चेंज होतो आणि लसणाचा थोडासा असा स्मेल आला की त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला 1 वाटी कांदा टाकून घ्यायचा आहे। तोही चांगला 2 मिनिटं परतून घ्यायचा। कांद्याचा कच्चा पण गेला पाहिजे इथपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये परतल्यानंतर अर्धी वाटी लाल टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तोही चांगला परतून घ्यायचा आहे। आता टोमॅटो लवकर शिजत नाही, तर त्यासाठी त्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तेही परतून घ्यायचं। आता हे एकदम सॉफ्ट होण्यासाठी 1च मिनटं त्याला झाकण लावून ठेवायचं, म्हणजे आपले टोमॅटो कांदा चांगला शिजला जातो। 1 मिनटं झाले की काढून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने चांगला सॉफ्ट होतो। आता त्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर 1 चमचा लाल तिखट टाकलेले आहे, 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे। आता यामध्ये जास्त मसाले टाकण्याची गरज नाही। अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी आपण बनवणार आहे। आता ही भाजी प्रत्येकाच्याच घरामध्ये केली जाते। आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण आपले मसाले पण शिजले पाहिजेत आणि थोडं 1 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। आता मसाला शिजण्यासाठी परत झाकण लावून ठेवायचं। गॅस स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। आता हे बघा, अगदी तेल सुटेपर्यंत मसाला आपले शिजलेला आहे। आता मसाला पूर्ण शिजल्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने मस्त मसाले शिजलेला आहे। आता त्यामध्ये आपण घेवड्याची शेंग स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची आहे। आता ही शेंग 2-3 मिनटं चांगली परतून घ्यायची पहिल्यांदा आणि गॅस मी स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। ती भाजी परतून घ्यायची। जेवढी भाजी परतून घ्याल तेवढी भाजी टेस्टी लागते। त्यानंतर 1 वाटी मी पाणी टाकून घेतलेले आहे शिजण्यासाठी आणि अजून 1 वाटी टाकलेली आहे, म्हणजे अशा 2 वाटी पाणी टाकून घेतलेले आहे। आता तेवढ्याच पाण्यात आपल्याला घेवड्याची शेंग शिजून घ्यायचं आहे।
आता त्याच्यावर परत झाकण लावून ठेवून द्यायचे आहे. हे बघा, अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे. आता त्यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकत आहे. म्हणजे भाजीला छानपैकी बाइंडिंग येतं आणि भाजी अशी घट्ट अशी होते. आता परत 1 मिनटं झाकून घेऊन त्याला छानपैकी उकळी आणून द्यायची आहे. मस्त अशी शिजलेली आहे भाजी. आता जास्त मी पाणी टाकलेलं नाही आहे त्यामध्ये. हे बघा, असं मस्त आता भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर आपण खाऊ शकतो. त्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून टाकलेला आहे. आता ही भाजी एका बाउलमध्ये आपण सर्व करायला ठेवूया. हे बघा, जास्त पाणी पण नाही आहे, अगदी अंगापुरतं पाणी आपण ह्या घेवड्या शेंगाला ठेवलेले आहे. आणि चवीला तर ही भाजी अगदी अप्रतिम लागते. त्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या पुढे येतील. भेटूया अशाच नवीन नेक्स्ट रेसिपीमध्ये. धन्यवाद.